Dear students, welcome back. Today we are going for our next practical exercise from the paper first. The name of the exercise, study of seed treatment. Already in previous some practical lectures, we have seen the exercise number first, that is the identification of tools and implement, that is the identification and study of different tools and implements. Again, the different tools and implements with the diagram, their use. These are the Bullock pair drawn as well as the power drawn tools and implements. In the next exercise, we have seen the classification of different plant crop on the basis of different criteria. Then we have seen the third exercise that is the study of sowing methods. We know that for the agronomic crop, mainly there are six methods by which we can able to sow the crop, that is the broadcasting, drilling, dibbling. The next one, transplanting, planting, and putting the seeds behind plow furrow, along with their advantages and disadvantages. Today, we are going for our next exercise, exercise number 4, that is the study of seed treatment. The definition of seed already we have seen in theoretical portion. Again, let's go. Seed is the any material used for planting and propagation. It may be in the form of seeds, that is the grains, seedlings, tubers, rhizomes, roots, cuttings, bulbs, flower, fruit, etc. etc. Means in Marathi it is known as a bee or बियाणे. आणि बियाणे कशाला म्हणायचं, तर असं कोणतंही प्लांट मटेरियल ज्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतं किंवा त्याची उत्पत्ती होते आणि ते प्लांट पार्टच्या कोणत्याही स्वरूपामध्ये असू शकतं. फॉर एक्झाम्पल ते ग्रेनच्या स्वरूपात असू शकतं, म्हणजे ज्याला आपण दाणे म्हणतो, सीडलिंग्स ज्याला आपण रोप म्हणतो, ट्यूबर्स किंवा रायझोम्स, रूट्स किंवा कटिंग्स, बल्ब्स, फ्लावर, फ्रूट, म्हणजे असं कोणतंही प्लांट मटेरियल किंवा प्लांट पार्ट ज्याच्यापासून नवीन प्लांटचं प्रोपगेशन, उत्पत्ती होते किंवा नवीन रोप तयार करता येतं, त्याला बी किंवा बियाणे असं म्हटलं जातं. नाउ हिअर the next term, that is the seed treatment. In Marathi it is known as biyani prakriya or bij prakriya. Biyani prakriya, the definition is that seeds are treated or coated with the different chemicals against certain pest and disease. म्हणजे बियाण्यांवरती ठराविक केमिकलचं आवरण दिलं जातं आणि त्याचा मूळ जो उद्देश आहे तो रोग आणि किडी त्या पिकांवरती येऊ नयेत म्हणून. सो the seeds are treated with the different chemicals against certain pests and diseases is known as a seed treatment. Now the objects of seed treatment. Already the basic object is to control pest and disease, म्हणजे रोग आणि किडी येऊ नयेत हा तर मूळ उद्देश बीज प्रक्रिया किंवा बियाणे प्रक्रियेचा आहेच. परंतु त्याच्या व्यतिरिक्त अजून बरेचसे हेतू किंवा उद्देश आहेत ज्याच्यामुळं ही बियाणे प्रक्रिया, जेवढे काही आपले कल्टिवेटेड क्रॉप्स आहेत त्याच्या सीड्स वरती बिफोर सोईंग केलं जातं.
आणि त्यातला पहिला ऑब्जेक्ट आहे तो म्हणजे टू कंट्रोल दी डिसीजेस. सो दी डिसीजेस मे बी सीड बॉर्न और सॉइल बॉर्न. आपण प्रत्येक पिकामध्ये जे प्लांट प्रोटेक्शन्स आहे आणि त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट पेस्ट आणि डिसीजेस आहेत त्या प्रत्येक वेळेस पाहिलेलं आहे की जे रोग आपल्या पिकांवरती येतात त्या रोगाचे जे कारणीभूत घटक आहेत किंवा तो रोग येण्यास जे कारणीभूत घटक आहेत हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे सीड बॉर्न आणि दुसरे म्हणजे सॉइल बॉर्न. तर सीड बॉर्न जे एका प्रोजेनीतून दुसऱ्या प्रोजेनीमध्ये ट्रान्सफर होतात. म्हणजे एका पिकातून साधारणतः आफ्टर हार्वेस्टिंग देअर कॉझल ऑर्गॅनिझम रिमेन इन दी पर्टिक्युलर सीड. त्या सीडमध्ये ते सुप्त अवस्थेमध्ये राहतात आणि ज्यावेळेस आपण हेच बियाणे नवीन पीक पेरणीसाठी वापरतो पुन्हा ते नवीन पिकावरती त्या ठिकाणी परिणाम करतात. known as a seed borne diseases. one generation to next generation बियाण्यांमधून हे रोग काय होतात प्रसारित होतात त्याला सीड बॉर्न डिसीजेस असं म्हटलं जातं. अँड सेकंड सॉइल बॉर्न डिसीजेस म्हणजे ऑलरेडीच त्या जमिनीमध्ये त्या पर्टिक्युलर रोगाचे जे कॉझल ऑर्गॅनिझम आहेत म्हणजे कारणीभूत घटक आहेत ते प्रेझेंट असतात आणि ज्यावेळेस हे पीक पेरलं जातं किंवा सीड्स पेरले जातात त्याच्यानंतर हे पीक उगवून आल्यानंतर हे कॉझल ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी काय करतात तर त्या रोगाची उत्पत्ती किंवा त्या रोगाचा प्रसार त्या ठिकाणी चालू होतो. नोन ॲज अ सॉइल बॉर्न डिसीजेस. सो the diseases causal organisms are of two type, soil borne and seed borne. So to prevent them some fungicides or organomercurial compound fungicides or organomercurial compound like Captan, Agroson, Thyram, Cereson हे केमिकल्स त्या बियाण्यांवरती लावले जातात आणि त्याच्यामुळं जे बियाणं आहे हे रोगमुक्त होऊन नवीन प्लांटवरती किंवा नवीन पिकावरती त्याचा प्रादुर्भाव किंवा परिणाम होत नाही. फॉर एक्झाम्पल टू कंट्रोल दी पॅडी ब्लास्ट सीड्स आर ट्रीटेड विथ Agroson at the rate 3 gram per kg of seed is one kind of OMC compound, organomercurial compound. Next, that is the for convenience in sowing. पेरणीमध्ये सुलभपणा आणणे. कन्व्हिनियन्स म्हणजे सुलभता आणणे, सोपेपणा आणणे. ऑलरेडी इन प्रिव्हियस क्रॉप दॅट इज दी कॉटन वी हॅव सीन दी ओरिजिनल कॉटन सीड्स अलॉंग विथ दी कॉटन फज. आपण कापसाचं जर बियाणं पाहिलं तर त्याच्यावरती तंतुमय धाग्यांचं आवरण राहतं आणि इन ओरिजिनल फॉर्म इट इज नॉट पॉसिबल बाय युझिंग एनी वन ऑफ दी sowing method that is the broadcasting, drilling, dibbling, planting, transplanting. म्हणजे ह्या 6 प्रमुख मेथड पैकी कोणत्याही मेथडनं ओरिजिनल फॉर्म मधले कॉटनचे सीड आपण ॲज इट इज पेरणी करू शकत नाही. सो टू अवॉइड द इनकन्व्हिनियन्स मीन्स त्या पेरणीमध्ये आपल्याला सोपेपणा आणण्यासाठी कॉटन सीड्स आर ट्रीटेड विथ द काऊ डंग स्लरी पेस्ट and concentrated H2SO4. also it is known as a chemical delenting. म्हणजे आपण ती प्रोसिजर सुद्धा पाहिलेली आहे आणि काऊ डंग स्लरी पेस्ट कशी तयार करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 किलो गाईचं शेण, 1 किलो माती, 1 लिटर पाण्यामध्ये हे सगळं मिक्स केलं जातं आणि जे कॉटन सीड्स आहेत अलॉंग विथ दी फज ज्याच्यावरती आवरण आहे त्याच्यावरती हे शिंपडलं जातं and by gently rubbing because of cotton fuzz ज्याला आपण कापसाचे धागे म्हणतो ऑलरेडी दे आर डेलिकेट, ते नाजूक असतात, इझिली ते कॅन सेपरेट फ्रॉम द कॉटन सीड आणि नंतर बाय एनी मेथड वी कॅन एबल टू सो दी कॉटन क्रॉप. म्हणजे नंतर हे ट्रीटमेंट केल्यानंतर आपण कोणत्याही पद्धतीनं त्या कॉटन पिकाची किंवा कापूस या पिकाची पेरणी किंवा लागवड त्या ठिकाणी करू शकतो. So this is the second objective, that is the for convenience in sowing.
नेक्स्ट दॅट इज टू इम्प्रूव्ह दी जर्मिनेशन. काही पिकांमध्ये जे सीड कोट कव्हर आहे, ज्याला आपण बियाण्यांवरचं आवरण म्हणतो, हे अतिशय कठीण राहतं. फॉर एक्झाम्पल, तुमच्या आवडीचा एक पदार्थ आहे ज्याला आपण चिंचोका म्हणतो, टॅमॅरिन, आणि त्याचं जे कवच आहे, बियाण्यांवरचं कवच, हे इतकं घट्ट राहतं की साधारणतः इट डू नॉट अलाउ टू एंटर दी वॉटर इनसाइड. आपण जर जर्मिनेशनची जर प्रक्रिया पाहिली एखाद्या बियाण्याची, ज्यावेळेस आपण एखाद्या पिकाची पेरणी करतो, सगळ्यात अगोदर पेरणी केल्यानंतर हे जे बियाणं आपण सॉइल मध्ये पोहोचवलेलं आहे, हे बियाणं काय करतं, इट ऍब्सॉर्ब दी सॉइल मॉइश्चर. ते बियाणं जमिनीमधलं जे काही पाणी आहे ते ऍब्सॉर्ब करून घेतं. देन इट बिकम्स स्वेल, त्याचं आकारमान वाढतं. देन देर इज अ एक्सचेंज ऑफ गॅसियस. नंतर जे गॅस आहेत किंवा हवा आहे, त्याचं एअर आहे, ज्याचं आदान प्रदान म्हणजे बियाणामध्ये आणि सराउंडिंग एन्व्हायरमेंट मध्ये होतं. अँड ॲट अ पर्टिक्युलर temperature only the embryo is started the new growth, that is the resumption of growth by the embryo. So if hard seed coat cover is there, म्हणजे एखाद्या बियाण्यावरती जर आवरणच अतिशय कठीण असेल, it do not permit to entry of water inside the seed. असं हार्ड सीड कोट कव्हर काय करतं, पाण्याला आतमध्ये एंट्री देत नाही. आणि जर पाणी आतमध्ये एंटर नाही झालं बियामध्ये, तर पुढची कोणतीही प्रक्रिया त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून ज्या पिकांच्या बियाण्यांवरती जे कवच आहे, सीड कोट कव्हर आहे, जे हार्ड आहे, असं बियाणं पेरणीच्या अगोदर एक दिवस रात्रभर किंवा एक रात्र एक दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवलं जातं. आणि ज्याच्यामुळं हा वरचा जो आवरणाचा भाग आहे किंवा सीड कोट कव्हर आहे, हे सॉफ्ट होतं आणि इझिली वॉटर इज एंटर्ड इन टू दी पर्टिक्युलर सीड. अँड देन आफ्टर द नेक्स्ट प्रोसिजर it becomes well, whatever it may be, it happen, and it improve the germination percentage. So is one of the part of seed germination, that is to improve the germination by the water soaking treatment. Next, to fix the atmospheric nitrogen into the soil. हवेमधलं जे नत्र आहे, हे नत्र जमिनीमध्ये स्थिर करण्यासाठी सुद्धा ही बियाणे प्रक्रिया केली जाते, जे बायो एजंट किंवा बायो कल्चर आहेत. वी नो दॅट इन सॉइल द नंबर ऑफ द युजफुल एज वेल एज हार्मफुल बॅक्टेरियाज आर प्रेझेंट. जमिनीमध्ये लाखो प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत. त्यापैकी काही बॅक्टेरिया ह्या आपल्या पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत आणि काही ह्या पिकांसाठी हार्मफुल म्हणजे घातक सुद्धा आहेत. ज्या उपयुक्त बॅक्टेरिया आहेत त्यापैकी काही बॅक्टेरिया आयसोलेट केल्या जातात, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स ओळखले जातात आणि अशा बॅक्टेरिया पिकांसाठी पुन्हा उपयोगात आणले जातात. त्यापैकीच काही बॅक्टेरिया, फॉर एक्झाम्पल रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲसोटोबॅक्टर, हे जे बॅक्टेरियाज आहेत, ह्यांचं लॅबोरेटरीमध्ये आर्टिफिशियल कल्चर तयार केलं जातं. आणि या ज्या बॅक्टेरिया आहेत त्यांच्या नॅचरली कॅरेक्टरिस्टिक्स आहे की नॅचरली दी ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन गेट फिक्स्ड इन टू देअर बॉडी. नैसर्गिकरित्या त्यांच्या शरीरामध्ये हवेतलं नत्र स्थिर होत राहतं आणि ज्यावेळेस त्यांची डेथ होते त्यावेळेस त्यांच्या शरीरामधला जो नायट्रोजन आहे तो, म्हणजे आपल्याला माहित आहे की एखादी गोष्ट मृत झाली किंवा सपोज वाळलेला पाला पाचोळा आहे जमिनीवरती पडला की तो डिकम्पोज होतो. म्हणजे जे पेशी मृत होते ती नंतर डिकम्पोज होते आणि बाय द रूल ऑफ नेचर ह्या बॅक्टेरिया मृत झाल्यानंतर त्या डिकम्पोज होतात आणि त्यांच्या शरीरामध्ये असलेला जो नायट्रोजन आहे तो सराउंडिंग सॉइल मध्ये रिलीज होतो आणि रिलीज झाल्यानंतर तो पिकांना उपलब्ध होतो. दॅट्स वाय इनडायरेक्टली वी कॅन से टू फिक्स दी ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू दी सॉइल दीज बॅक्टेरियाज आर युजफुल. निसर्गाचा नियम असा आहे की ज्याची उत्पत्ती
ही लाखो करोडोने होते, त्यांचं लाईफ स्पॅन हा अतिशय शॉर्ट असतो. म्हणजे जे जीव अनेक पटीने वाढतात, त्यांचा जो आयुष्य आहे किंवा कालावधी आहे आयुष्याचा तो नेहमी कमी राहतो. आणि या बॅक्टेरिया त्यांची उत्पत्ती लाखो करोडोमध्ये होत असते आणि त्याच्यामुळेच त्यांचं जे लाईफ स्पॅन आहे हे अवघ्या काही दिवसांचं आहे. म्हणजे 1 महिना, 1.5 महिना, म्हणजे 30, 35, 40 दिवसाचं. आणि त्याच्यामुळं ह्या बॅक्टेरिया डिपेंडिंग अपॉन द डिफरंट क्रॉप ग्रुप, these bacteria are used as a bioagent or bioinoculant in the seed treatment for increasing the atmospheric nitrogen into the soil. Okay, next objective, that is to induce the earliness. Earliness, we know that depending upon the maturity period, different crops are grouped into 3 categories: the early maturing, medium maturing and late maturing. म्हणजे त्यांचा जो कालावधी आहे परिपक्व होण्याचा, पेरणीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंतचा जो पिरियड आहे हा वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळा आहे. अगेन इट इज ऑल्सो डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ व्हरायटी. त्या पिकाची कोणती प्रजाती किंवा जात आपण वापरतो पेरणीसाठी, त्यानुसार सुद्धा हा मॅच्युरिटी पिरियड कमी किंवा जास्त होतो. आणि म्हणून हे क्रॉप किंवा वेगवेगळे क्रॉप हे 3 कॅटेगरीमध्ये विभागले जातात. काही पिकांमध्ये सीड काय केले जातात तर व्हर्नलायझेशन ट्रीटमेंटमध्ये ठेवले जातात, म्हणजेच अतिशय कमी तापमानाला त्यांची साठवणूक केली जाते. आणि त्याच्यामुळं काय होतं, ड्यू टू दी लो टेम्परेचर इफेक्ट इज ऑल्सो नोन एज व्हर्नलायझेशन ट्रीटमेंट. यू कॅन सी हिअर व्हर्नलायझेशन ट्रीटमेंट, देर इज अ चेंज इन टू जेनेटिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पर्टिक्युलर सीड. आपण जर कमी किंवा उणे तापमानाला फॉर द लॉंग पिरियड जर काही बियाणे साठवून ठेवले तर त्याच्या अनुवांशिक गुणधर्मामध्ये बदल होतो, दॅट इज द म्युटेशन. तुम्हाला बायोलॉजीमध्ये हा शब्द झाला असेल, म्युटेशन. आणि वी कॅन एबल टू इंड्यूस अर्लीनेस, आपण त्याचा परिपक्व होण्याचा कालावधी त्या ठिकाणी काय करू शकतो, कमी करू शकतो. सो दीज आर दी 5 ऑब्जेक्टिव्स ऑन दिस पेज टू कंट्रोल द डिसीजेस, फॉर कन्व्हिनियन्स इन सोइंग, to improve the germination, to fix the atmospheric nitrogen into the soil, to induce the earliness. Okay, next objective, here you can see to induce the variation. आता व्हेरिएशन म्हणजे काय, विविधता आणणे. यू नो व्हेरी वेल अबाउट दी व्हेरिएशन्स. म्हणजे एखादा क्रॉप नॅचरली जे तुम्हाला माहित आहे, फॉर एक्झाम्पल पोटॅटो, ज्याला आपण बटाटा म्हणतो, तो जर आपण कट केला तर तो आतून पेल येलो दिसतो. पण ड्यू टू दीज इंड्युसिंग व्हेरिएशन वी कॅन एबल टू चेंज द कलर ऑफ द इनसाइड पोटॅटो. किंवा नेक्स्ट एक्झाम्पल ढोबळी चिली, ज्याला आपण स्वीट पेपर किंवा ढोबळी मिरची असं म्हणतो. पूर्वीच्या काळी हे फक्त एकाच कलर मध्ये असायच्या, म्हणजे परिपक्व होईपर्यंत यांचा कलर हिरवा आणि नंतर थोडासा पिवळसर आणि फायनली दे टर्न इनटू द रेड कलर. बट राईट नाउ सम व्हरायटीज आर देअर, राईट फ्रॉम देअर डेव्हलपमेंट दे आर इन डिफरंट कलर, म्हणजे वेगवेगळ्या कलर मध्ये त्या येतात. किंवा त्याचप्रमाणे आपण विविध रंगाचे त्या ठिकाणी गुलाब पुष्प पाहतो. सुरुवातीच्या काळात हे गुलाब पुष्प काही ठराविक कलर मध्ये यायचे. आता या काही जातींमध्ये एकाच प्लांट वरती अनेक प्रकारच्या रंगाचे आपण गुलाब त्या ठिकाणी तयार करू शकतो. म्हणजे इज वन काइंड ऑफ इंड्युसिंग व्हेरिएशन. किंवा रॅडिश असेल, ज्याला आपण मुळा म्हणतो किंवा गाजर म्हणतो, रॅडिश किंवा अनेक असे विविध क्रॉप आहेत जे आपण सध्या जे पाहतो त्यापेक्षा ते वेगळ्या कलर मध्ये त्या ठिकाणी येऊ शकतात. कॅप्सिकम आहे. अजून एक साधं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, ते म्हणजे ऑलरेडी वी हॅव सीन दी कॉटन विच इज ओरिजिनली इन व्हाईट कलर, आणि त्याच्यापासून जे कपडे तयार केले ते कपडे मात्र नंतर वेगवेगळ्या रंगीत कलर मध्ये येतात, इज बिकॉज ऑफ आर्टिफिशियल डाय. त्याला आपण कृत्रिम रंग त्या ठिकाणी नंतर देतो.
but you can think if suppose basically cotton is color, and nowadays some varieties are there, those are in color, known as a color cotton. म्हणजे जे रॉ मटेरियल आपण कापड निर्मितीसाठी वापरतो तो कॉटन मुळात पांढरा असतो, कापड निर्मिती झाल्यानंतर त्याला आपण कृत्रिमरित्या रंग देतो आणि नंतर काही दिवस वापरानंतर तो कलर थोडा हळूहळू कमी होतो. परंतु जर मुळात रॉ मटेरियल म्हणजे कापूसच जर कलर असेल, वेगवेगळ्या रंगाचा कापूस आला तर कपड्यांचा कलर जाण्याचा प्रश्नच नाही. आणि हे सगळं जे शक्य आहे ते म्हणजे by inducing variation, and for these treatment there is a use of X-ray or alpha or beta or gamma rays to change the morphological and genetical characteristics. पुन्हा या पिकांमध्ये विविधता आणण्यासाठी मग त्यांच्या कलर मध्ये असेल, चवीमध्ये असेल किंवा अट्रॅक्टिव्ह लुक साठी असेल, हे सीड्स काय केले जातात तर एक्स रे, अल्फा रे, बीटा रे किंवा गॅमा रेजला ट्रीट केले जातात, ज्याच्यामुळे त्यांच्या मॉर्फॉलॉजिकल बाह्य स्वरूपातील गुणधर्मामध्ये आणि जे त्यांचे अनुवांशिक गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बदल होतो. and is one of the part of the seed treatment, that is the to induce the variation. Second last, to protect against white ant, ज्याला आपण मराठीमध्ये वाळवी असं म्हणतो किंवा पांढरी मुंगी. आता हा जो प्रकार आहे हा पिकांसाठी अतिशय म्हणजे हार्मफुल आहे, बिकॉज ऑफ आफ्टर सोईंग वाळवी किंवा व्हाईट अँट ऑलरेडी जमिनीमध्ये राहते आणि large quantity of these white ant can feed on these sown seed. ज्यावेळेस आपण पिकाची पेरणी करतो, हे पीक पेरल्यानंतर त्याचे जे सीड्स आहेत त्या सीड वरती फीडिंग करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सॉइल मध्ये ह्या व्हाईट अँट करतात आणि त्याच्यामुळं त्याचा परिणाम पेरलेल्या पिकाच्या नंबर ऑफ जर्मिनेशन पर्सेंटेज मध्ये होतो. सो टू अवॉइड दिस, ह्या पांढऱ्या मुंग्यांना किंवा वाळवीला त्या सीड पासून दूर ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रिपेलंट म्हणजे ज्याचा स्मेल अतिशय तीव्र आहे अशा प्रकारचा एजंट किंवा केमिकल्स त्या ठिकाणी वापरले जातात. फॉर एक्झाम्पल केरोसिन, ज्याला मराठीमध्ये आपण रॉकेल असं म्हणतो. आपल्या सर्वांना माहित आहे की रॉकेल जर आपल्या हाताला लागलं किंवा आपण हातामध्ये जर घेतलं तर त्याचा जो स्मेल आहे हा इरिटेटिंग स्मेल आहे, म्हणजे अतिशय तीव्र आहे, उग्र वास ज्याला म्हटलं जातो, अशा प्रकारचा राहतो. आणि हे जे सीड्स आहेत अशा प्रकारच्या स्ट्रॉंग रिपेलंटनं काय केले जातात, ट्रीटमेंट त्याला दिली जाते, जेणेकरून ते जमिनीमध्ये पोहोचल्यानंतर किंवा त्याची पेरणी केल्यानंतर ह्या व्हाईट अँट त्यांच्यापासून दूर राहतात, त्याच्यावरती फिडिंग करू शकत नाही. अँड लास्ट वन, seed treatment for special purpose. Many times seeds are treated with the chemical against insect, pest, diseases, growth promoting hormones like gibberellic acid etc. म्हणजे पांढरी जी काही ग्रोथ आहे, सो फॉर एक्झाम्पल जे न्यू रूट इनिशिएशन होतं त्याच्यामध्ये काही ग्रोथ हार्मोन्स वापरले जातात, जेणेकरून त्या पिकाची जी वाढ आहे जास्तीत जास्त लवकर व्हावी हा हेतू त्याच्यामध्ये राहतो. सो दीज आर दी ऑब्जेक्टिव्स ऑफ सीड ट्रीटमेंट. अँड फॉर एक्झाम्पल सम क्रॉप देअर सीड ट्रीटमेंट अँड अगेन्स्ट दी विच डिसीज ऑर पेस्ट देअर इज एक्झाम्पल्स आर देअर. हिअर यू कॅन सी the jawar seeds are treated with the OMC compound like Thyram or sulfur powder 3 to 4 gram per kg of seed against mud disease. म्हणजे कोणता रोग, कोणतं केमिकल आणि कोणत्या पिकासाठी, या ठिकाणी जे महत्त्वाचे काही एक्झाम्पल्स आहेत ते यातले काही क्रॉप ऑलरेडी आपले झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ट्रीटमेंट तुम्हाला झालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल पोटॅटो झालेला आहे, त्याच्यामध्ये थायो एरिया वगैरे, किंवा शुगर केन क्रॉप ऑलरेडी ओव्हर, त्याच्यामध्ये जे ग्राशी शूट आहे किंवा स्मट डिसीज आहे. कॉटन क्रॉप मध्ये काउडंग स्लरी पेस्ट असेल किंवा ऍसिड डिलेंटिंग ज्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ते कशासाठी करायचं. त्याच्यानंतर पॅडी क्रॉप झालेला आहे, जवार क्रॉप झालेला आहे, त्याचे एक्झाम्पल्स या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत.
So for these, all these seed treatment, there is a use of these particular implement known as a सीड ड्रेसिंग ड्रम किंवा सीड ट्रीटिंग ड्रम. हा साधारणतः एक प्रकारचा मिक्सर आपण त्याला म्हणू शकतो. एक पोकळ ड्रम असतो ज्याला आतमध्ये पाते राहतात. यू कॅन सी हिअर द ऍक्सेल इज देअर आणि त्याच्यामध्ये पाते राहतात. हिअर इनलेट और आउटलेट इज देअर, म्हणजे याच्यातून सीड आणि केमिकल आतमध्ये टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये पाते असल्यामुळं आपण ते हँडल फिरवल्यानंतर हे जे केमिकल आहे त्या बियांवरती पसरवलं जातं किंवा व्यवस्थितरित्या त्याचं कोटिंग होतं. म्हणूनच आपण त्याला सीड ट्रीटिंग ड्रम किंवा सीड ड्रेसिंग ड्रम असं सुद्धा म्हणतो. आणि तो एक प्रकारचा काय आहे तर मिक्सर सारखा टूल्स अँड इम्प्लिमेंटचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला बियाणं जे सीड ट्रीटमेंट द्यायचं आहे त्याचं साधारणतः केमिकल आणि एक घमेला याची आवश्यकता राहते. ओके, सो दिस इज अबाउट अवर एक्सरसाइज नंबर 4, that is to study the seed treatment. We will go for the next exercise, that is the calculation on quantity of seed required per hectare into the next lecture. Thank you.